श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कारण अक्षय तृतीया अगदी 2 दिवसांवरती आलेली आहे. अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी पितरांची तर पूजा केली जातेच, पण माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची देखील पूजा केली जाते. घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची पूजा करायलाच हवी. कारण बघा, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, ज्या दिवशी आपण काही केलं तर ते द्विगुणित असं होत असतं. त्यामुळे या दिवशी आपल्याला सगळ्या चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. आता या दिवशी पितरांची देखील सेवा केली जाते. पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी पितरांची सेवा करणं खूप गरजेचं असतं. त्याविषयीचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता पूजा कोणी करावी, कशी करावी, कराकेळीचं पूजन कोणी करावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओतील माहिती आवडली तुम्हाला तर व्हिडिओला लाईक देखील करा. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी नेमकी अक्षय तृतीया तिथी कधी सुरू होत आहे आणि कधी समाप्ती होत आहे हे जाणून घेऊयात. तर बघा, 19 एप्रिल 2026 रविवारी सकाळी 10:49 अक्षय तृतीया तिथी सुरू होत आहे आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 असेल. तर अक्षय तृतीया तिथी जी आहे ती आपल्याला 19 एप्रिल रोजीच आपण साजरी करणार आहोत. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाणून घेऊयात. बघा, सगळ्यात पहिला प्रश्न असतो की या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा कधी करावी. कारण बरेच जण असं म्हणतात की हा पितरांचा सण आहे, त्यामुळे देवांची पूजा काही ठिकाणी केली जात नाही. पण बघा, हे चुकीचं आहे. आपण पितरांची कितीही सेवा केली तरीही देवांची पूजा करणं आपल्याला बंधनकारक आहे. त्यामुळे बघा, या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करायचीच आहे. आता यासाठी फार काही करायची गरज नाही. पण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो एका पाटावरती मांडून त्या ठिकाणी धूप, दीप, अगरबत्ती लावून फुलं, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि काहीतरी गोड नैवेद्य दाखवून अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची पूजा करायची आहे. त्यानंतर पुरुषी सुक्तम, श्री सुक्तम, विष्णू सहस्त्रनाम हे म्हणून त्यांचं स्मरण करायचं आहे. नक्कीच माता लक्ष्मी यांची कृपा आपल्यावरती राहण्यासाठी मदत होईल. आता यानंतर पितरांची जी आपल्याला पूजा करायची आहे ती पूजा नेमकी कोणत्या वेळेमध्ये करायची आहे. तर बघा, साधारण आपल्याला 12 ते 12:30 म्हणजे सूर्य डोक्यावर येतो त्या वेळेमध्ये आपल्याला पूजा जी आहे पितरांची ती करायची आहे. बघा, आधी थोडं केलं तर चालेल का किंवा नंतर चालेल का, तर नाही, शक्यतो 12 ते 12:30 ही वेळ पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. अशक्य झालं नाही तुम्हाला तर त्याला काही पर्याय नाही, पण शक्यतो 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला पूजा ही करायची आहे. हवं तर तुम्ही 12च्या आधी जी काही पूजा मांडणी आहे ती करून घेऊ शकता, पण जे काही आपल्याला सेवा करायच्या आहेत किंवा मग वाचन करायचं आहे ते मात्र तुम्हाला या वेळेमध्येच करायचं आहे. आता तुम्हाला वेळ समजली असेल तर पितरांची पूजा कोणी करावी हा एक प्रश्न असतो. तर बघा, आपल्याला 3 पिढ्यांपर्यंतचा पितृदोष लागत असतो. त्यामुळे पितरांची पूजा ही प्रत्येकानेच करायला हवी. पण कराकेळीचं जे पूजन आहे ते प्रत्येकाला पूजण्याचा अधिकार नाही. तर हा अधिकार कोणाला आहे? तर बघा, ज्यांचे सासू-सासरे हयात नाहीत त्यांनीच कराकेळीचं पूजन करायचं आहे, हे लक्षात घ्या. आता बऱ्याच ठिकाणी आई-वडील गावाकडे असतात आणि आपण मग कामानिमित्त दुसरीकडे कुठेतरी असतो आणि आपण कराकेळीचं पूजन करून घेतो, पण हे चुकीचं आहे. आपले आई-वडील जर आहेत तर आपल्याला तो अधिकार नाही. त्यांच्याकडे जर ते पूजा करत असतील म्हणजे सासू-सासरे जर तुमची कराकेळीची पूजन करत असेल आणि तुम्हाला तिथे जाणं जर शक्य असेल तर तुम्ही तिथे नक्कीच जा. पण शक्य नसेल तर तुम्हाला कशा पद्धतीने पितरांची सेवा करायची आहे हे आपण आता जाणून घेऊयात. तर बघा, तुम्ही कराकेळीचं पूजन करू शकत नाही, पण पितरांची सेवा मात्र करू शकता. तर दक्षिण दिशेकडे आपल्याला तोंड करून बसायचं आहे. एक चौरंग किंवा पाट मांडायचा. त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला टाकायचं आहे. त्या ठिकाणी एक पंती लावायची आहे. पंती बघा, नवी कोरी पंती आपल्याला घ्यायची आहे. तुमच्याकडे जर कोरी पंती नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा पण लावू शकता. पण जुनी पंती आपल्याला वापरायची नाही. जुन्या पंतीचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. आता या ठिकाणी या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत आणि हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. आणि जी वात आहे, दिव्याची वात जी आहे ती आपल्याला दक्षिण दिशेकडेच करायची आहे. त्यानंतर बघा, ओम पितृदेवताय नमः या मंत्राची एक माळ जप आपल्याला करायची आहे. या व्यतिरिक्त तुम्ही पितृसूक्त किंवा पितृस्तोत्र देखील वाचू शकता. यासोबतच बघा, तुम्ही पितरांच्या नावाने दानधर्म देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता. असं जरी केलं तरी तुमची जी काही सेवा आहे ती
पितरांपर्यंत पोचणार आहे. पण बघा करा केळी पूजण्याची चूक मात्र तुम्ही करू नका, तुमचे जर आई-वडील असतील तर. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा, बऱ्याच ठिकाणी असं होतं की सासू असते पण सासरे नसतात किंवा मग सासरे असतात पण सासू नसते. मग अशा वेळेस काय करायचं? तर बघा, जी कराकेळी आहे त्यापैकी जर तुमची सासू नसेल तर तुम्हाला फक्त केळीचं पूजन करायचं आहे आणि जर सासरे नसतील तर फक्त तुम्हाला कराचं पूजन करायचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, कारण सासूच्या नावाने केळी पूजली जाते आणि सासऱ्यांच्या नावाने करा पूजला जातो. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर करा केळीचं पूजन कसं करावं, किंवा सासू सासरे नसतील तर मग तुम्हाला करा आणि केळी ह्या दोन्हीचं पूजन करायचं आहे, हे लक्षात घ्या. आता करा केळीचं पूजन कसं करायचं, तर बघा, दक्षिण दिशेलाच आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. कारण बऱ्याच ठिकाणी जिथे देवघर असतं तिथेच ही पूजा मांडणी केली जाते, पण हे चुकीचं आहे. पितरांची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे, त्यामुळे आपल्याला दक्षिण दिशेलाच तोंड करून दक्षिण दिशेलाच ही पूजा मांडणी करायची आहे. आता एक चौरंग किंवा पाट आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी एक मोठं ताट घ्यायचं. त्या ताटामध्ये आपल्याला गहू भरायचे आहेत आणि त्यानंतर ही जी केळी आहे ती ठेवायची आहे. आता केळी म्हणजे काय, तर बघा, जसा मोठा माठ असतो ना, आता विविध प्रकारची भांडी तुम्हाला बाजारामध्ये पाहायला मिळतील. तशाच प्रकारचं एक मोठं मातीचं भांडं आपल्याला घेऊन यायचं आहे. अ, ज्याला आपण घट म्हणतो. आता घटस्थापनेला जसं आपण घट पुजतो ना, तशाच पद्धतीचं पण थोडं मोठं आपल्याला घ्यायचं आहे. अशी ही केळी आपल्याला आणायची आहेत. आणि करा. आता करा म्हणजे काय, तर बघा, त्यापेक्षा छोटं आपल्याला मातीचं भांडं घ्यायचं आहे. अशा प्रकारचं आपल्याला आणायचं आहे. आता हे आणल्यानंतर ते आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि जे काही पाटावरती आपण ताट ठेवलेलं आहे त्यामध्ये गहू किंवा तांदूळ जे काही तुम्ही ठेवलेलं आहे त्यावरती ही जी केळी आहे ती ठेवायची आहे. आता ती पूर्णपणे पाण्याने आपल्याला भरून घ्यायची आहे. पाण्याने भरल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, सुपारी, फुलं, ₹1 नाणं हे सगळं काही टाकायचं आहे. आंब्याची जर पानं असतील ठेवायची असतील तर ठेवू शकता. तुमच्याकडे जर नसतील ठेवत तर नका ठेवू. हे झाल्यानंतर त्यावरती आपल्याला करा ठेवायचा आहे. म्हणजेच आपला जो छोटा घट आहे तो आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे. त्यामध्ये देखील आपल्याला अशाच पद्धतीने पाणी भरायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षता, सुपारी, फुलं, ₹1 नाणं हे सगळं काही टाकायचं आहे. आणि यावरती आपल्याला एक खरबूज ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही आंबा ठेवायचा आहे. जे तुमच्याकडे ठेवतात ते तुम्हाला यावरती ठेवायचं आहे. या व्यतिरिक्त बघा, आपण ही पूजा मांडणी करताना एक चूक जी आहे ती करू नका आणि 99% लोकांकडून ही चूक घडते. ती अशी की जसं आपण घटस्थापना किंवा कलशाची स्थापना करतो तेव्हा आपण बघा काय करतो की हळदी कुंकवाने जी आपण 5 बोटं उमटवत असतो, ती उमटवत असताना आपण खालून वर अशा ह्याच्यामध्ये आपण त्या रेषा ज्या आहेत त्या उमटवत असतो. पण इथे ही चूक आपल्याला करायची नाही आहे, कारण बघा, ही पितरांची सेवा आहे. तर पितरांची सेवा आपण जेव्हा म्हणजे कराकेळीचं पूजन करत असतो तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त चंदनानेच रेषा ज्या आहेत त्या मारायच्या आहेत. आणि ह्या देखील आपल्याला खालून वर न मारता आपल्याला वरून खाली मारायच्या आहेत, हे लक्षात घ्या. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आणि त्यानंतर जे काही तुम्ही हार फुलं आणलेली असतील ती अर्पण करायची आहेत. जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे तो अर्पण करायचा आहे. नैवेद्यामध्ये बघा, आंबा रस किंवा पुरणपोळी हे सगळं केलं जातं. जसं तुमच्याकडे केलं जातं तसं करायचं आहे. कारण बघा, अक्षय तृतीयेपासून बऱ्याच ठिकाणी आंबे खायला सुरुवात होत असते आणि म्हणून आंबे रसाचा नैवेद्य ठेवला जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर बघा, आपल्याला आघारी पेटवायची आहे. ती कशा पद्धतीने करायची, तर बघा, तुमच्याकडे तसं पात्र असेल तर तुम्ही त्यामध्ये करू शकता किंवा मग एखादी प्लेट घ्या. त्यामध्ये एक गोवरी ठेवायची, त्यावरती थोडं तूप टाकायचं, थोड्याशा कापराच्या वड्या टाकायच्या आणि ते प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतर आपण जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो थोडा थोडा ठेवायचा आहे यावरती. अशा पद्धतीने ते पेटवायचं आहे. त्यावरती थोडं तूप टाकत राहायचं आहे आणि ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. असं केल्याने बघा, आपण जो काही नैवेद्य केलेला आहे तो आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतो. पण ही जी आघारी आहे ती कुठे पेटवायची आहे, तर बघा, आपलं जे मुख्य दार आहे किंवा जो उंबरा आहे आपला त्या ठिकाणी हे पेटवलं जातं. कारण बघा, असं म्हटलं जातं, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले जे काही पित्र आहेत ती आपल्या उंबरट्यावरती येऊन बसलेले असतात आणि आपल्याकडे आशेने पाहत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला हा जो नैवेद्य आहे तो अर्पण करायचा आहे. आता ही आघारी कोणी पेटवायची, तर ही देखील बघा, आपल्याला पेटवायचा अधिकार नाही. ज्यांचे सासू-सासरे जिवंत आहेत त्यांनी हे करायचं नाही. ज्यांचे सासू-सासरे गेलेले आहेत त्यांनीच हे करायचं आहे, हे लक्षात घ्या. या व्यतिरिक्त पितरांची कोणती सेवा आपल्याला करायची आहे हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे. यानंतर बघा, अक्षय तृतीयेचा उपवास करावा का, आणि करावा तर तो कोणी करावा, तर बघा, अक्षय तृतीयेचा उपवास केला जात नाही. पण ज्यांचे सासू सासरे गेलेले आहेत आणि
ज्यांना कराकेळीचं पूजन करायचं आहे त्यांनी मात्र दुपारपर्यंत हा उपवास करायचा आहे. म्हणजेच काय तर बघा, जोपर्यंत आपण पितरांना नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत काहीही खायचं नाही. अगदीच काही प्रॉब्लेम असेल तुमचा, तुम्हाला औषधं वगैरे चालू असतील तर मग खिचडी खाऊन घ्या, पण दुपारपर्यंत उपवास आपल्याला करायचा आहे. पितरांचा नैवेद्य दाखवल्यानंतर मग आपण जेवण वगैरे करू शकतो. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या कराकेळीचं करायचं काय? तर बघा, ही जी कराकेळी आहे आपल्याला दुसऱ्या दिवशी दान करायची आहे. ती आपण एखाद्या ब्राह्मणाला दान करू शकता किंवा मग एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही दान करू शकता. पण सहसा जर कोणी घेत नसेल तर सरळ मग मंदिरात नेऊन ठेवायचं. दुसऱ्या दिवशी बघा दान करायचं आहे, पण दान करताना पाण्यासह आपल्याला दान करायचं आहे. पाणी ओतून मग दान करायचं नाही. पण जर तुम्ही दुसऱ्या दिवशी दान लगेचच करणार नसाल, तर मग म्हणजे शक्य नसेल, तर हे जे पाणी आहे ते तुळस सोडून आपल्याला दुसऱ्या झाडांना टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुठे दान करायचं आहे ते तुम्ही करायचं आहे. आपण शक्यतो हे स्वतः वापरायचं नाही आहे. हे दानच आपल्याला करायचं आहे, हे लक्षात घ्या. जर दान कोण घेत नसेल तर मग सरळ मंदिरात नेऊन ठेवायचं आहे. पण आपल्याला हे स्वतः वापरायचं नाही आहे. ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला कराकेळीचं पूजन करायचं आहे. कराकेळीचं काय करायचं आहे हे देखील सांगितलेलं आहे. आणि सुरुवातीला जो आपण कणकेचा दिवा बनवलेला आहे, आता तुम्ही जर पणती घेतलेली असेल तर ती तुम्ही निर्माल्यात टाका किंवा मग ही पणती तुम्ही एखाद्या मंदिरात नेऊन पुन्हा प्रज्वलित केली तरी देखील चालेल किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित केली तरी देखील चालेल. आणि कणकेचा दिवा बनवलेला असेल तर तो तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्या. तर अशा पद्धतीने आपल्याला अक्षय तृतीयेचं पूजन जे आहे ते करायचं आहे. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.